लाजवाब परफॉर्मन्स आज आपण या ठिकाणी दाखवताय। चला स्वयंभू हनुमान चिवे रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली आपण त्वरित येऊन या ठिकाणी आपलं पारितोषिक स्वीकार। धन्यवाद नौकर संघ आपण पारितोषिक स्वीकारताय। चला रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली स्वयंभू हनुमान चिवे आपण या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्या आपल्याला विनंती असेल। यासाठी प्रचंड मेहनत घेणारे दमदार आमदार आदरणीय सन्माननीय राजेशजी मोरे साहेब यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय। शिवसेनेची कडाडणारी तोप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय राजेशजी मोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान केला जातोय। या ठिकाणी सन्मान केला जातोय आदरणीय राजेशजी मोरे साहेबांचा। आणि शिवसेना म्हटली की चैतन्याने सळसळणारी मशाल आता विझली आहे, या महाराष्ट्राची मातोश्री मात्र घट्ट डोळे मिटून निजली आहे। अहो सत्ता हाती नसतानाही त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा तो वक्तृत्वाचा धबधबा होता, परंतु आज तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या आसमानांना कोसळण्याची मुभा आहे। कारण बाळासाहेब तुमच्याचमुळे या महाराष्ट्रातील मराठी माणूस ताट म्हणून उभा आहे। कारण बाळासाहेब तुमच्याचमुळे महाराष्ट्रातील मराठी माणूस ताट म्हणून उभा आहे। आणि त्याच बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेलं हे व्यक्तिमत्व अर्थात आमदार राजेशजी मोरे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। अध्यक्ष आदरणीय महेश भाऊ अधिकारी आपल्याला विनंती करतो आपण सन्माननीय विकास शेठ देसले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आदरणीय विकास शेठ देसले यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। पंच आपण सामना थांबवायचा, दोन्ही संघांना लाईनअप करून घ्या। त्या ठिकाणी आपण खेळाडूंची ओळख पलट करतोय। पंचांना विनंती असेल दोन्ही संघांना लाईनअप करून घ्या। या ठिकाणी आपण पुढील सन्मान करतोय डोंबिवली येथील उद्योजक आदरणीय कमलेशभाई शहा यांचा सन्मान करतो मी। जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय कमलेशभाई शहा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। जनार्दन बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय कमलेशभाई शहा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। उद्योजक डोंबिवली शहर आदरणीय कमलेशभाई शहा यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। तदनंतर मी वामन कडू आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा। वामन कडू तदनंतर आपण पुढील सन्मान करतो मी वामन कडू आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय निलेशभाई शहा उद्योजक डोंबिवली यांचा आपण पुढील सन्मान करायचा। आदरणीय निलेशभाई शहा डोंबिवली येथील उद्योजक सन्माननीय निलेशभाई शहा यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। निलेशभाई शहा यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। तदनंतर मी सचिन ठाकूर आपण व्यासपीठाकडे या। सचिन ठाकूर
आपल्याला पुढील सन्मान करायचा आहे. आपण व्यासपीठाकडे चला. तदनंतर मी सचिन ठाकूर आपल्याला विनंती करतो, आपण अर्जुन सिंग यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय अर्जुन सिंग या साहेबांसाठी देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. सन्माननीय सचिनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आदरणीय अर्जुनजी सिंग यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. तदनंतर मी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय महेश भाऊ अधिकारी आपल्याला विनंती करतो, आपण आदरणीय शाखा प्रमुख सन्माननीय कैलास भाऊ कदम यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा. कैलासजी कदम यांचा आपण यथोचितरित्या मान सन्मान करतोय. शाखा प्रमुख डोंबिवली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. तदनंतर मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो, हो चला चला माईक घेऊनच येतोय. माईक तुमच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. हो बोलतील, मी तुमच्याबद्दल. या ठिकाणी आपण खेळाडूंची ओळख परेड करतोय. आमच्या सुधागड तालुक्यातील हे नामवंत खेळाडू या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी पाड्यामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी संघ बघायला मिळतो. अर्थातच सुधागड तालुक्यातील तुकाराम भोईर यांच्या माध्यमातून सार्थक भोईरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. आपण घेऊन जायचं सार्थक भोईर. मंगेश भोईर यांच्या माध्यमातून देखील सार्थक भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. आपण देखील ते घेऊन जायचं. 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सार्थक भोईर भोईराचं नवघर आपण या आणि आपलं प्राइज कलेक्ट करा. आपण या ठिकाणी या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल करतोय. दोन शब्द बोलत तुम्ही बोला 2 शब्द मंडळ पदाधिकाऱ्यांची नाव घ्या. हे घ्या दादा माईक घ्या. तुम्ही बोलणार ना, बोला तुम्ही. ही सगळे आपलेच. बसा ते बसा. तुम्ही अध्यक्ष बसा बेटा. अध्यक्ष सर्वांना जय महाराष्ट्र. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ यांच्या माध्यमातून असलेल्या या सुधागड तालुक्यातील संपूर्ण त्या तालुक्यातील असलेल्या या कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेसाठी असं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन या डोंबिवली क्षेत्रामध्ये असलेल्या या लोढा परिसरात होत आहे. या कार्यक्रमाला खरं तर यशस्वी करण्यासाठी या मंडळाचे कार्याध्यक्ष राजू शेडगे साहेब, सुरेश चव्हाण साहेब, या नवतरुण सुधागड तालुक्याचे रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री जयशेठ बलिराम ठाकूर, त्यांची टीम वाटतं खेळते. आता मगाशी कोणी ते बोलले मला की त्यांच्या गावची टीम आहे. उपाध्यक्ष महेश अधिकारी, वामन महादेव कडू, नामदेव वसंत महाले, अजित लहाने, चंद्रानंद जनार्दन बेलोसे, रवी इंदुलकर, अमोल पालांडे, गोविंद शिंदे आणि अनेक त्यांची मंडळी
कारण माझ्या तालुक्यात असलेली ही तरुण मुलं आणि तरुण मुलाला कुठेतरी एक व्यासपीठ दिलं पाहिजे, या भावनेतून या सुधागड तालुक्यातले सर्व मंडळी आपल्या तरुण मुलांना या कबड्डीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आज सुधागड तालुका आणि कल्याण डोंबरी हा परिसर मला तर वाटतं 120 ते 150 किलोमीटरचा परिसर असेल लांब. कारण सर्वजण इकडे कामधंद्याला आलेले आहेत, नोकरीधंद्याला आलेले आहेत. कोणी नोकरी करतायत, कोणी धंदे करतायत. पण एवढं लांब येऊनसुद्धा माझ्या गावाची आस, माझ्या गावाचे असलेले संबंध, माझं गाव पण हे टिकलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, संबंध राहिले पाहिजेत. ह्या हेतूने या सुधागड रहिवासी संघाच्या माध्यमातून या डोंबिवली क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या कबड्डी स्पर्धा होत असतात. मी सगळीकडे या कबड्डीच्या माध्यमातून असेल, खेळाच्या माध्यमातून असेल जात असतो. मला तर वाटतं सुधागड संघाचा हा अजून एक मंडळ आहे, तोही आपलाच आहे ना. 2 भाग झाले असेल तर तोही आपलाच आहे. पण असो, कारण मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. 2 असू दे, 4 असू दे, पण मुलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे तुमचं मनापासून सुधागड तालुक्याच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की माझी मुलं मोठी झाली पाहिजेत, माझी मुलं त्या व्यासपीठ मिळालं पाहिजे. त्या खेळाच्या ह्याच्यातनं राष्ट्रीय तलावर असेल, इंटरनॅशनल स्तरावर असेल ही मुलं खेळली पाहिजे, या हेतूने या स्पर्धा आयोजित करतात. मी तुम्हाला एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून तुम्हाला एवढं आश्वासित करतो, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवा. तुम्हाला जो आमदार निधी लागेल, माझ्याकडनं लागेल, तो तुम्हाला देण्याचं इथं आश्वासित करतो. या कार्यक्रमाला माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी विकास शेठ देसले, माझे खांद्याला खांद्या लावून काम करणारे माझे मित्र सन्माननीय कमलेश शेठ शाह, कैलासजी कदम, निलेशभाई पाजी, असे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. जे सुधागड तालुक्याच्या संघाला माझ्याकडनं जे सहकार्य लागेल ते नक्की तुम्हाला या कधी तुम्हाला मी 24 तास उपलब्ध असतो. याच्यापेक्षा चांगलं व्यासपीठ आपल्याला मुलांना कसं देता येईल तेही तुम्ही बघा. ते संपूर्ण खर्च आम्हाला करावा लागला तरी चालेल, असं तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपलं हे बहुमोलाचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या मंडळाला या ठिकाणी उत्स्फूर्त करत राहील. आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. तसेच आमच्या विकासदादांबद्दल पण थोडेसे 2 शब्द मला बोलायचं आहे. तर बरेच जण म्हणतात की कबड्डी कोणाच्या जीवावरती हा अध्यक्ष करतोय, हे मला बाहेरून बरेच वेळेस म्हटलं. ही आता बोलायची वेळ नाही, पण आज बोलतो. माझ्या पाठीची ताकद आहे ती विकास शेठ देसले माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि कुठलाही काही प्रसंग असू दे, रात्री अपरात्री माझ्या सोसायटीचं काही काम असू दे, माझं वैयक्तिक काम असू दे, माझ्या पाठी खंबीरपणे उभं राहणारा कोण जो असेल तो देसले पाटील. आमचा एकच किक विकास शेठ देसले नेहमी सहकार्य. आता मला जवळजवळ मी स्पर्धा घेताना पण मला विचारलं अजून काय तयारी बाकी आहे, तर म्हटलं नाही शेठ सगळी तयारी झाली, मला काय असेल ते बाकी तू सांग, जे काय राहिलं असेल ते. म्हटलं सगळे तयार झाले, तुम्ही फक्त कार्यक्रमाला पाहिजे आणि बाकी तुमचा एक मोठ्या भावाप्रमाणे जो हात असतो माझ्या पाठीवरती, तो माझ्या पाठीशी पाहिजे. बाकी माझे पण 2 शब्द मी पूर्ण करतो. विकास शेठ, आमदार साहेब, धन्यवाद. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच कार्यक्रमाची शोभा वाढवली. चला मित्रांनो, यानंतर सेमीफायनलचा होणारा पहिला सामना आपल्यासाठी पहिला पुकार देतोय काळे भैरव भालचे विरुद्ध बापूजी क्रीडा मंडळ भोयराचे नवघर. आपल्यासाठी पहिला पुकार. सेमीफायनलचा होणारा पहिला सामना काळे भैरव भालचे विरुद्ध बापूजी क्रीडा मंडळ भोयराचे नवघर. आपण तयारीत राहा, आपल्यासाठी पहिला पुकार असेल. आणि चालू असणारा सामना स्वयंभू मानशी वर्सेस रणधुरंदर पाली. आणि आता मात्र चढाईसाठी निघालाय
4 नंबरची जर्सी परिधान करून स्वप्नील भिल्लारे 5 विरुद्ध 1 असा सावध पवित्र असणार आहे. नक्कीच आपल्या संघाचं नेतृत्व करतोय, वारंवार चढाया करतोय अमर ठाकूर की घेतलाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती, तयार होतो फुटून दंड आणि छातीला लाव माती, आव्हान असू दे केवढंही ताकद ठेव पेलण्याची, ढाल बनव स्वप्नांना आणि हिम्मत कर रोखण्याची, हार मानणार नाही तोवर जोवर शत्रू हरणार नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आगतम स्वागतम सुस्वागतम. माननीय श्री नंदू परब साहेब यांचं आगमन झालेलं आहे. प्रभारी ग्रामीण विधानसभा भारतीय जनता पार्टी सन्माननीय नंदू परब साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आताच या ठिकाणी उपस्थित होत असलेले आदरणीय प्रभारी ग्रामीण विधानसभा 144 भारतीय जनता पार्टी आदरणीय नंदू परब साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय नंदू परब साहेब खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी येत आहे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आदरणीय नंदू परब साहेब. आणि नक्कीच गुणतालिका आपण जर बघायला गेलो तर दोन्ही संघ समसमान गुणांवरती आहेत. एका बाजूला असणाऱ्या रणधुरंदर पाली तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या स्वयं हनुमान चिवे. आणि वारंवार चढ्या करतोय स्वप्नील भिल्लारे. आपल्या गावाच्या नावासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसतोय. बघूया बोनसचा सुंदर असा प्रयत्न, परंतु रिक्त असते माघारी परततोय. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2025 आणि या कबड्डी सामन्यांसाठी आलेले सर्व मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडूंचे शब्दरूपी सुमनांची उदाहरण करत सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागतम.
हॅलो चेक. तसेच आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक आदरणीय संदीपजी कनकरे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आदरणीय संदीपजी कनकरे सर. आता मात्र थर्ड रेड चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला चांगला सपोर्ट येतोय. राज ठाकूरच्या माध्यमातून. तदनंतर आपण लगेचच या ठिकाणी एक पुढील सन्मान करतोय. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयेश ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी पुढील सन्मान करायचा आहे. आताच या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय नंदूदादा परब यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय. प्रभारी ग्रामीण विधानसभा भारतीय जनता पार्टी सन्माननीय नंदूदादा परब यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करत आहोत. मी जयजी ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय नंदूदादा परब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आताच या ठिकाणी माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आदरणीय राजनजी मराठी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील या ठिकाणी साहेब सहर्ष स्वागत आहे. असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन धन्य झाला, श्रीरामांच्या सहवासाने हनुमान धन्य झाला आणि तसंच साहेब आपल्या या ठिकाणी सहवासाने आज हे व्यासपीठ मात्र धन्य झालं. आज हे व्यासपीठ मात्र धन्य झालं. मी आदरणीय जयेशदादा ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी सन्माननीय नंदू शेठ परब यांचा या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करायचा आहे. आदरणीय माजी नगरसेवक एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय राजनजी मराठे यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय राजनजी मराठे साहेब यांचा या ठिकाणी आपण यथोचितरित्या मान सन्मान करतोय. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आदरणीय राजनजी मराठे यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय. नक्कीच अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देवो भव हीच तर आपल्या आहे महाराष्ट्राची खरी ओळख. आणि नक्कीच आजच्या सामन्याला विशेष सोहळ्यासाठी आपण उपस्थिती लावलीत. आपले पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तदनंतर आपण या ठिकाणी पुढील सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थाने प्रभारी ग्रामीण विधानसभा 144 भारतीय जनता पार्टी आदरणीय नंदू परब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय जयेशदादा ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण नंदू शेठ परब यांचं देखील या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करायचा आहे. मी आदरणीय शरदजी बोडके साहेब आपल्याला विनंती करतो. उपसरपंच मानगाव खुर्द आपल्याला या ठिकाणी विनंती असेल आपण सन्माननीय नंदूदादा परब यांचा या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आलात आणि आपलं या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान केला जातं. खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्याच भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा अगदी यथोचितरित्या मान सन्मान नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आपण सन्मान करतो आदरणीय नंदूदादा परब यांचा. चला मित्रांनो या ठिकाणी दुसरा पुकार असेल. सेमीफायनलचा पहिला सामना काळभैरव भारजे विरुद्ध भोरचे नौकर. आपण तयारीत राहा. आणि आता मात्र डू डाय रेड साठी निघालाय 7 नंबरची जर्सी परिधान करून अमर ठाकूर. आणि आता यशस्वी ठरतोय तो म्हणजे रणधुरंदर पाली. मी जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतो पण आदरणीय
गजाननजी केदार यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. भारता तुला आम्हीच देव मानतो, तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो, राखतो महान आमुची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत मित्रांनो. हॅलो चेक. हॅलो. आदरणीय विकास शेठ देसले यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला नुकतेच रोख रक्कम 15,000 रुपयाचं भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे, शतश ऋणी आहे. धन्यवाद आदरणीय विकास शेठ देसले. तदनंतर आपण पुढील या ठिकाणी सन्मान करतो आदरणीय विकासजी यादव यांचा आपण पुढील सन्मान करतोय. प्रवीण इंदुलकर आपल्याला विनंती करतो, आपण आदरणीय यादव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तदनंतर मी सचिन सागळे आपल्याला विनंती करतो, आपण आदरणीय नामदेवजी नाडकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. सचिन सागळे आपल्याला विनंती असेल, आपण नामदेवजी नाडकर यांचा या ठिकाणी सन्मान करा. आदरणीय जितेंद्रजी ठाकूर आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय जितेंद्रजी ठाकूर. फोटोग्राफर तदनंतर मी आदरणीय नंदुदादा परब आपल्याला विनंती करतो, आपण या कबड्डी स्पर्धेविषयी आदरणीय नंदुदादा परब आपल्याला विनंती करतो, आपण या कबड्डी स्पर्धेविषयी आमच्या खेळाडूंना तथा आमच्या आयोजकांना 2 शब्द मार्गदर्शन करावं आपल्याला विनंती असेल. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगली खेळते टीम. अध्यक्षांच्या गावात सर्वांना अभिनंदन. आणि सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. पंचांचा इशारा आणि नामा मात्र 3 गुणांची आघाडी असेल स्वयं मोहनमान चिवे संघाची. आणि आता मात्र डुवा डाय रेड असेल 4 विरुद्ध 1 सावध पवित्रा अमर ठाकूर. आणि आता मात्र अमर बुचकू यात पडतोय.
दोन्ही संघांचा थर रेड वरती, डू ऑर डाय रेड वरती खेळण्याचा मानस असेल. बोनस पॉइंट ऑन असणार आहे मोबिनसाठी. गवावडे हायस्कूल पालीचे प्राध्यापक माननीय श्री संदीप कणगरे सर यांचं स्वागत दिलीप फोंडे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे विशेष सत्कार म्हणून आपण ज्यांना बोलवलंय असे माननीय श्री संदीप कणगरे सर यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. मी दिलीप फोंडे यांना विनंती करतो की आपण यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. आपल्या कार्यातून समाजसेवेतून विद्यार्थी घडवणारे आमचे कणगरे सर यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. आदर्श विद्यार्थी घडवून समाजात एक आदर्श निर्माण करणारे एक आदर्श शिक्षक असं ज्यांना आपण म्हणता येईल असे आमचे प्राध्यापक कणगरे सर हे उपस्थित आहेत. आजची त्यांची प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी उपस्थित आहेत आणि विशेष सत्कार त्यांचा इथे होत आहे. आमचे आदर्श शिक्षक JB वडर हायस्कूल पाली येथील एक प्राध्यापक आदर्श शिक्षक यांचा इथे सन्मान होतोय, शुभ सन्मान होतोय. मी येथील मंडळातील सदस्यांना विनंती करतो की शाल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ त्यांचा यथोचित असा सन्मान शुभ सन्मान आपण करावा असं विनंती करतो. नक्कीच एक आदर्श शिक्षक सरांसाठी म्हणावं असं वाटेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. समाजासाठी घडवण्याचं कार्य करतात असे आमचे शिक्षक सर यांचा आदर्श आता यथोचित सन्मान इथे झालेला आहे. धन्यवाद सर. नक्कीच सरांसाठी म्हणावं असं वाटेल की हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू, आता कळले हिऱ्यास नकद घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकद घडवत होते शिक्षक. यथोचित मानसन्मान तसेच आदरणीय सचिनजी ठाकूर उद्योजक आणि संजयजी ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच आदर्श शिक्षक आदरणीय दामोदरजी ठाकूर गुरुजी आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेविषयी ज्यांना विशेष प्रेम आहे असे आमचे चिवे येथील सर्व मान्यवर पाहुणे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. संतोष ठाकर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट पकड केल्याबद्दल शुभम दळवी यांच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज झालेला आहे. चला शेवटचा आणि अंतिम काळभैरव भारजे वर्सेस भोयराचे नवघर. काळभैरव भारजे वर्सेस भोयराचे नवघर या दोन्ही संघांना तिसरा पुकार. चालू सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा या ठिकाणी आताच उपस्थित झालेले आमचे मान्यवर पाहुणे चिबे येथील उद्योजक आदरणीय संजयजी ठाकूर तसेच सन्माननीय संचिनजी ठाकूर आणि आदरणीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गौरवित आदरणीय दामोदरजी ठाकूर गुरुजी आपले या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं. आदरणीय सचिनजी ठाकूर सन्माननीय संजयजी ठाकूर आणि दामोदर ठाकूर गुरुजी आपल्याला विनंती आहे.
आणि सामन्याचा काही अवधी बाकी असेल आणि गुणफलक 3 गुणांची आघाडी असेल स्वयंवरमान चिवे संघाची. आणि स्वतः संघाची धुरा खांद्यावर घेऊन सौरभ निंगुडसे. आणि नक्कीच वेळ काढू धोरण आजमावलं जाणार आहे ते मात्र चिवे संघाकडून. शुभम दळवी आपला 200 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. संतोष ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला लगावलं गेलंय. शुभम दळवी आपण या आणि आपलं प्राइज कलेक्ट करा.